ठाम आहात. दुसरीकडे महायुतीमधले नेते आनंद परांजपे असं आव्हान देत आहेत, विजय बापूंनी जर इकडे निवडणूक लढवली तर आम्ही तिकडे श्रीकांत शिंदेना पाडणार. एकनाथ शिंदेचे ते चिरंजीव आहेत, श्रीकांत शिंदे तुमचे नेते आहेत. जर कदाचित असा निर्णय तिथे घेतला तर तुमच्या नेत्यासाठी तुम्ही माघार घेणार का? काय सांगणार अशा वेळी नेत्यांना? एक लक्षात घ्या, उद्या त्याच्या चर्चा होतील, हे होईल. सगळ्यात मोठा पक्ष आज भाजप आहे आणि भाजपचं आजचं उद्दिष्ट काय? 400 पार करायचं. पण त्याच्यावर महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं उद्दिष्ट काय? राज्याला त्रास देणारे पवार नको. महायुतीचं ते एक उद्दिष्ट आहे, ते तसंच सक्सेस होणार नसेल. लोक बोलतायत की मी आता तुम्हाला अगदी ओपन सांगतो की ज्या गावागावच्या लोकांच्या प्रतिक्रिया आहेत ना, त्या आहेत की अजित पवार नाही जिंकू शकत. आमची लढाई ही सुप्रिया सुळेंशी होईल. अजित पवार जिंकू शकत नाहीत. त्याचं कारण उर्मटपणा. साधे लोक बोलत आहेत. देवाची शपथ घेऊन सांगतो, ह्या रिॲक्शन्स आहेत. त्यामुळे काम खूप मी चांगलं करतो, त्याच्यावर कोणालाही. आता मला काल माहीत पडलं की भिंताडे नावाचे भाजपचे एक कार्यकर्ते अजितदादाच्या विधान भवनाच्या बाहेरच्या केबिनच्या बाहेर होते. हा, राजू भिंताडे आणि आणखी एक जण कार्यकर्ता, एक विधानसभेच्या दरम्यान ते उभे होते. तर ते बाहेर आले, काय रे इथे कशाला आला, जा ना तुमच्या चंद्रकांत दादाकडे. हे उत्तर आहे? नावासकट सांगतो मी तुम्हाला. मला लोकांना ही असो, मी एअरपोर्टला गेलो, 2 मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री येणार, 3 बुके घेऊन मी गेलो बारामतीला, ज्या दिवशी रोजगार मेळावा होता त्या दिवशी. मला वाटलं तिघे एकत्र येतील. अजित पवार बारामतीत होते, ते आले. आता म्हटलं हे काय दोघे वेगळे आहेत, हे आले लवकर. उघड महाराष्ट्राच्या जनतेला सांगतो, किती गुरमी माणसाला. मी म्हटलं ठीक आहे, उपमुख्यमंत्री आपलं प्रोटोकॉल आहे म्हणून मी काय मंत्री आहे, मी कोणी कार्यकर्ता नाही आहे. ते असतील 50,000 कोटीचे, मी अब्जमध्ये काम करणारा माणूस आहे स्वतःच्या कर्तृत्वावर. मी आपला गेलो, दादा बुश त्या अधिकाऱ्यावर त्या नावाला, आणि असं आहे. माझा जिल्हा प्रमुख माझ्यावर होता, म्हणे बापू याला धडा शिकवलं पाहिजे. आजही माज गेलेलं नाही. ही वर्तणूक नाही चालणार राजकारणामध्ये. तुम्ही लोकांचे प्रतिनिधी आहात, तुम्ही अशा प्रतिनिधी ह्याला पाडतो, त्याला पाडतो, त्याला पाडतो. बापू, तुम्ही आता नमो विचार मंचाच्या नावानं निवडणूक लढवणार आहात. वरिष्ठ नेते हे ऐकून घेतील असं तुम्हाला वाटतं? कारण देवेंद्र फडणवीस सातत्यानं सांगत होते की नाही, बारामतीमध्ये कमळ फुलवायचं आहे. बावनकुळे सांगत होते कमळ फुलवायचं आहे. कमळ कुठे आहे? कमळ कुठे आहे? हा निर्णय घेतलाय का नेमकं? कमळ कुठे आहे? माहितीने एकत्रपणे बसून आता त्यांना 3 किंवा 4 जागा द्यायचा निर्णय घेतलेला आहे. आता ते शिंदे साहेबांवर आहे, ते प्रश्न माझे नाही. ते सगळे मोठ्या नेत्यांचे, मी आपला साधा कार्यकर्ता आहे. माझे ते प्रश्न मला नको. बापू, अजित पवार तुमच्या सोबत आलेले आहेत, ते तुमच्या महायुतीचा घटक आहे. भाजप आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी ठरवले की बारामतीला एक जागा सोडायची. पण अशात तुम्ही अजित पवार इकडे आले म्हणजे अजित पवार स्वच्छ झाले नाहीत. अजित पवार इथे आले म्हणजे अजित पवार त्यांच्या स्वार्थासाठी आले. दाखवताना ते बोलले नरेंद्र मोदी वगैरे, पण त्यांच्या सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे ते आले म्हणजे त्यांचे सगळे गुन्हे माफ झाले. त्यांना माफ करा. आणि आम्हाला आमचा जो अपमान केलेला आहे जनतेचा एवढा, म्हणून मी त्या दिवशी बोललो, त्यांनी येऊन पालखी तळावर इथे माफी मागावी. विजय बापूंचा अपमान केला हे नाही, पुरंदरच्या जनतेचा अपमान तुम्ही केलाय, त्यांची विजय शिवतरेंची त्यांची माफी मागा. माझा प्रश्न हा बापू, माफी मागितलं तर मग तुम्ही माघार घेणार? नाही, हे बघा, माफी मागितल्यावर मग लोक ठरवतील. मी नाही माघार घेणार. नाही, म्हणजे तुमचा निवडणूक लढवण्याची भूमिका आहे की पुरंदर? 1000% मी निवडणूक लढवणार. नाही, त्या युटर्न घ्यायचं काय कारण चाललंय? माफी मागून संपतं थोडी. माफी मागून करेक्टिव्ह ऍक्शन झाली, संपलं विषय. मग लोक ठरवतील काय करायचं. बापू, या संदर्भात वरिष्ठ नेत्यांशी चर्चा झाली का? कारण अजित पवारांनी काल खूप सावध प्रतिक्रिया दिली, त्याच्यामध्ये वरिष्ठ बसून निर्णय घेऊ. या संदर्भात तुम्ही कुठल्या, जेवढा मोठा तुम्ही निर्णय घेताय बारामती लोकसभा मतदारसंघातून लढायचा, तुम्हाला कुठल्या वरिष्ठ नेत्यांचं पाठबळ आहे का, किंवा तुम्ही या संदर्भात चर्चा केली? मला जनतेचं पाठबळ आहे. 15 लाख जनतेचं पाठबळ आहे आणि त्यांच्यासाठीच ही लढाई आहे. बापू, अजून एक अशी चर्चा आहे की शरद पवारनीच तुम्हाला उभं केलेलं आहे, ताकद दिली. याचा फायदा सुप्रिया सुळे. तुम्ही लढता आहात सुप्रिया सुळेंना पाडण्यासाठी, म्हणजे तुम्ही महायुतीत आहात, भाजप. अजित पवार आमची लढाई नाहीये. अजित पवारांना लढत, आमची लढाई लढत कोणाशी होणार? अजित पवार रेसमध्येच नाहीत. मी आज सांगतो तुम्हाला, लढत होईल
सुप्रिया सुळेची. महायुतीची मतं वेगळी होणार नाही असं वाटतं, कारण तुम्ही आज लढता